खाल्लेल्या मिठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, असं ट्विट आता काँग्रेसनं केलंय। महिला आरक्षण विधेयकावरून काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना उद्देशून हे ट्विट केलंय। तर काँग्रेसनं काय ट्विट केलंय ते पाहूयात। अशोकराव, काँग्रेससोबत गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्ये नारीशक्ती वंदन अधिनियम संसदेत काँग्रेसच्याच पाठिंब्यानं मंजूर झालाय, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेला त्या स्वर्गीय राजीव गांधी यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं आणि त्यानंतर 50% आरक्षणही काँग्रेसच्या काळात लागू झालंय। खाल्लेल्या मिठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या। काँग्रेसच्या काळात महिला आरक्षणाचा निर्णय झाला हे मान्य आहे असं अशोक चव्हाण म्हणतात। मी कुणाच्याही हेतूबद्दल बोललो नाही। लोकसभेत काल जो खो घातला तो योग्य नव्हता असं आता अशोक चव्हाणांनी म्हटलंय। मान्य आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला होता, नाकारत नाहीच ना आपण। मी कोणावरही व्यक्तिगत या ठिकाणी माझी भूमिका मांडलेली नाही आहे। काल जे घडलं त्याच्या संदर्भातली जी जाणीव मला दिसली किंवा जे काही गोष्टी मला दिसल्या त्या अशा आहेत की काल खरं म्हणजे देशामध्ये एवढा महत्त्वपूर्ण निर्णय होत असताना विरोधकांनी विनाकारण खो घातला, त्याच्यामध्ये विनाकारण ती आडवाआडवी जी केली त्याला काही कारण नाही आहेत।